नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू कौटिल्य आय एस अकॅडमी। सो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमाचं विश्लेषणाचा एक लेक्चर पूर्ण केलं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आतापासून आपण प्रॉपरली अभ्यासक्रमाला सुरुवात करतो। ओके, सो सुरुवातीच्या घटकामध्ये आपण भारतीय राज्यघटनेसंबंधीच्या गोष्टींची काही चर्चा केली। आता आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेमध्ये काही विचारवंत होते त्यांच्या संबंधीचे काही गोष्टी, राज्यघटना निर्माण करण्यासंबंधीचं काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहेत, त्या सर्व गोष्टी बघणार आहोत। सो सुरुवातीला भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ज्याला आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखतो। सो भारतीय राज्यघटनेचा जन्म कसा झाला, त्यामागे कोणकोणत्या गोष्टी आहेत, याचा स्रोत काय आहे, कोणकोणत्या कायद्यांचा वापर करून किंवा कोणकोणत्या कायद्यांचा सहभाग आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये बघायला मिळतो, म्हणजे कोणकोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये आणल्या गेल्या आणि त्यानंतर पूर्ण भारतीय राज्यघटना म्हणजे एक देशाचा मूलभूत कायदा म्हणून निर्माण झाला आहे। ओके, सो आपलं हे पहिलं लेक्चर जे आहे आत्ता, ते आपलं पूर्णपणे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर असणार आहे। पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण राज्यघटनेसंबंधीची समजून घेऊया। सो विद्यार्थी मित्रांनो, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटनेची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी। ओके, सो राज्यघटना ही एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे। काय आहे तर एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, जी अनेक वर्षांचा संघर्ष आणि विचार मंथनाचा परिणाम आहे। म्हणजे जवळपास ब्रिटिशांचं भारतावर 200 वर्ष राज्य चाललं होतं। ओके, 1757 प्लासीच्या युद्धापासून तर 1857 त्यानंतर 1947 पर्यंत, म्हणजे जवळपास 200 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारतामध्ये जे जे नियम आणले होते, जे कायदे आणले होते, जे भारतीयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत जाचक आणि शोषक स्वरूपाचे होते। ओके, या कायद्यांमधून मुक्तता करून भारतीयांना एक सार्वभौमत्व प्राप्त व्हावं, भारतीयाचं स्वतःचं स्वातंत्र्य असावं, नागरिक या नात्याने आपल्याला काही हक्क असावेत। ओके, सो हे हक्क, स्वातंत्र्य, सार्वभौम ह्या ज्या गोष्टी आहेत, सो नागरिक म्हणून, माणूस म्हणून माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देणारं एखादं प्रास्ताविक असावं। सो त्याच्यातून जन्म झाला आहे भारतीय राज्यघटनेचा। ओके, सो अनेक वर्षांचा संघर्ष आणि विचार मंथनाचा एक परिणाम आहे, ती म्हणजे भारताची राज्यघटना। ही दस्तऐवज आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे। ओके, कशाचं प्रतीक आहे तर राष्ट्रीय एकात्मतेचं, हे लक्षात ठेवा। यामध्ये मी तुम्हाला एकता आणि एकात्मता ह्या गोष्टी सुद्धा समजून सांगणार आहे। ओके, आणि आपल्या देशातली जी काही लोकशाही मूल्य आहेत आणि राष्ट्रीय एकात्मता याचं प्रतीक कोण आहे तर आपली राज्यघटना, ज्याला आपण संविधान म्हणतो। ओके, आता एकता आणि एकतेचं प्रतीक आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालू शकतं, एकता व एकात्मतेचं प्रतीक। भारताची राज्यघटना ही एकता व एकात्मतेचं प्रतीक आहे। ठीक आहे, आता एकता ही आहे युनिटी आणि एकात्मता, ज्याला अखंडता असं देखील म्हणलं जातं, ते म्हणजे इंटिग्रिटी। ओके, देशाची एकता ही तुमच्या देशाच्या भौगोलिक सीमा जे आहेत त्या प्रवर्धित केल्या जातात त्याच्या माध्यमातून। एकता विच इज रिलेटेड टू द जिओग्राफिकल एरिया ऑफ द नेशन। ओके, याच्यामधून काय आयडेंटिफाय होतं तर जिओग्राफिकल एरिया। एकता ही तुमच्या देशाच्या भौगोलिक सीमांशी संबंधित असते। आणि इंटिग्रिटी विच इज रिलेटेड टू इमोशन्स ऑफ द सिटीजन्स ऑफ इंडिया। ओके, म्हणजे इमोशन्स, एकात्मता ही देशातल्या नागरिकांच्या भावनांशी संबंधित असते। ओके, आणि एकता आणि एकात्मता या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कुठं शिकायला मिळतात तर भारताच्या राज्यघटनेमध्ये, ज्याच्यातून जनतेला अधिकार दिलेले आहेत। ओके, हा अधिकारांचा स्रोत आहे भारतीय जनतेचा असं देखील म्हणता येतं, आणि एकात्मता आणि एकतेचं देखील प्रतीक आहे, आणि देशामधल्या लोकशाही मूल्यांचं प्रतीक देखील भारताची राज्यघटना आहे। ओके,
सो हा एक दस्तऐवज आहे आणि देशाचा एक मूलभूत कायदा म्हणून देखील आपण याला ओळखतो. कसा? तर मूलभूत कायदा. मूलभूत कायदा. ओके. सो हे बघत असताना मी तुम्हाला पूर्ण एक हिस्टोरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे राज्यघटनेची ती सांगणार आहे. ओके. सो याला काय म्हणून ओळखलं जातं? तर मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ ऑफ द नेशन असं आपण त्याला म्हणतो. फंडामेंटल लॉ ऑफ द नेशन. ठीक आहे. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनियंत्रित सत्ता होत्या त्या अनियंत्रित सत्तांना नियंत्रित करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कोणत्या ना कोणता कंट्रोल आणण्यासाठी आपल्याला काही ना काही नियम किंवा कायदे तयार करावे लागतात. ओके. सो अनियंत्रित सत्ता जर असतील तर कोणत्याही गोष्टी कोणाच्याही हातात राहणार नाहीत. ओके. कोणाचंही कोणावर नियंत्रण राहणार नाही. सो शासन व्यवस्था चालवताना आपल्याला कोणते तरी नियम तयार करावे लागतात, कोणता तरी कायदा आणावा लागतो. ओके. सो तशा स्वरूपाचा आपल्या देशामध्ये एक सुरुवातीला कायदा आणला गेला, तो आपण भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात आपण अभ्यासतोय. ओके. सो राज्यघटना याला देशाचा मूलभूत कायदा म्हणून ओळखलं जातं आणि देशामधल्या ज्या काही गोष्टी आहेत शासन व्यवस्थेमधल्या त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपण राज्यघटनेचा उपयोग करतो. ओके. म्हणूनच जी लोकशाही मूल्य आहेत ती लोकशाही मूल्य जपण्यासाठी आणि राष्ट्राचं एकता आणि एकात्मता प्रवर्धित करण्यासाठी किंवा ते जोपासण्यासाठी आपण राज्यघटनेचा वापर करतो. ओके. सो क्लिअर झालं असेल तुमचं की हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे आणि एकता आणि एकात्मतेचं प्रतीक आहे. ओके. आणि हे आपलं देशातलं विचार मंथनाचं देखील साधन म्हणून आपण राज्यघटनेकडे बघतो. क्लिअर आहे? चलो. सो राज्यघटनेची मुळे कुठे आहेत? ओके. सो बेसिक रूट्स काय आहे त्याचे? बेसिक रूट्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके. सो यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एक पहिला म्हणजे क्राउन रूल. ओके. द क्राउन रूल. पहिले कंपनी रूल समजूया याच्यातलं. एक द कंपनी रूल. कंपनी रूल आणि दुसरं द क्राउन रूल. द क्राउन रूल. ओके. सो 1773 पासून तर 1858 पर्यंत भारतामध्ये कंपनी रूल फॉलो केले जायचे. ओके. आणि आफ्टर 1857, आफ्टर रिव्हॉल्ट ऑफ 1857, रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणजे 1857च्या उठावानंतर भारतामध्ये क्राउन रूल आणले गेले. म्हणजे 1858 ते 1947 भारतामध्ये क्राउन रूल लागू व्हायचे. ओके. ब्रिटनच्या पार्लमेंटमधून लॉ तयार केले जातील आणि ते क्राउनच्या माध्यमातून ते कायदे भारतामध्ये लागू केले जातील. सो त्याला आपण क्राउन रूल म्हणतो 1858 ते 1947 पर्यंत. सो हे सुरुवातीचे संपूर्ण ब्रिटिशांचे जे कायदे आहेत ते भारतीय नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत जाचक आणि शोषक स्वरूपाचे होते. ओके. ब्रिटिश सत्ता भारतामध्ये आल्यानंतर जे नियम किंवा कायद्यांची निर्मिती करायची ते भारतीयांच्या दृष्टिकोनातून शोषक असायचे आणि ते सर्वच्या सर्व कायदे ब्रिटिशांच्या हिताचे असायचे. सो यांच्या माध्यमातून भारतीय लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार व्हायचे आणि ह्या सर्व गोष्टी मेंटेन करण्यासाठी एक सोव्हर्निटी जी आहे, सार्वभौमत्व आहे, देशाचा नागरिक म्हणून जीवन जगण्याचा जो काही अधिकार असतो तो भारतीयांना तिकडे हवासात उपलब्ध व्हायचा नाही. ओके. सो आपल्या देशामध्ये आपण स्वतः निर्माण केलेला एखादा बेसिक कायदा असावा. ओके. सो हा विचार जो आहे राष्ट्रीय नेत्यांच्या मनामध्ये येऊ लागला. ओके. सो त्याच्यानंतर
स्वातंत्र्य संग्रामामध्ये देखील त्या नेत्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि तो विचार पुढे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या रूपातून मिळालेला आहे. ओके. सो 1773 मध्ये भारतामध्ये आलेला एक पहिला रूल आहे, तो आपण शिकणं गरजेचं आहे, ज्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणूया. ओके. त्यानंतर महत्त्वाचा कायदा आहे 1858, तो आपण शिकणार आहोत. त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने जे ब्रिटिश आहेत भारतामध्ये आलेले, ते टप्प्याटप्प्याने भारतीयांना कशा प्रकारच्या सुधारणा उपलब्ध करून देत आहेत आणि त्या सुधारणा ज्या आहेत भारतीय लोकांना मिळतात आणि त्याच्यातून त्या वास्तविक मिळत आहेत का, खऱ्या स्वरूपात त्या आपल्याला मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जर आपल्याकडे स्वतः एखादी अशी पद्धत असली, एखादा असा दस्तऐवज असला की जो पूर्णपणे भारतीय लोकांच्या हिताचा असेल, भारतीय लोकांचा विचार करणारा असेल, भारतीय लोकांच्या हक्काचा असेल, एक भारताचं स्वतःचं सरकार असेल आणि हा नियम किंवा कायदा तयार करणारी भारताची एक स्वतःची यंत्रणा असेल. ओके. सो या सगळ्या गोष्टींचा स्रोत जो आहे तो आपण स्वतः तयार केला तर त्या आपल्या देशातल्या नागरिकांच्या हिताच्या असतील. त्यातून पुढे जन्म घेतं भारताची राज्यघटना. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, त्यानंतर भारत सरकारचा कायदा 1935 आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. ओके. अशा स्वरूपात आपण ह्या भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके. सो या रिलेटेड हे थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या ओरिएंटेशनने आहे. मी तुम्हाला यामध्ये काय काय बीट्स असतील, ज्या बीट्स आहेत एक बेसिकली ज्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या स्वरूपाच्या आधारावर असतात, त्या देखील मी तुम्हाला इन बिटवीन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे अशा गोष्टी सांगणार की ज्याच्यातून तुमचे ऑब्जेक्टिव्ह देखील क्लिअर होईल आणि तुमचं वर्णनात्मक परीक्षा जी आहे MPSCची 2025 मध्ये त्या संबंधित सामान्य अध्ययन पेपर 2ची संपूर्ण त्या विषयाची तयारी देखील होईल. अशा स्वरूपामध्ये आपण जाणार आहोत. म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न विचारला गेला वर्णनात्मक स्वरूपामध्ये, ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेला पहिला कायदा किंवा रूल म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट, त्याची कारणं सांगा किंवा त्याच्यावर टीका करा, असा तुम्हाला प्रश्न आला तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या कायद्यासंबंधीच्या सगळ्या गोष्टींचं वर्णनात्मक स्वरूपात लेखन करता येईल. ओके. तुम्हाला रायटिंग करता येईल, त्याचं इंट्रोडक्शन बनवता येईल, त्याची बॉडी बनवता येईल आणि त्याचं कॉन्क्लुजन किंवा निष्कर्षसुद्धा व्यवस्थित प्रमाणात मांडता येईल, जेणेकरून तुम्हाला वर्णनात्मकमध्ये मार्क्स देखील चांगले मिळतील आणि पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इकडे देखील त्या ज्या काही बीट्स असतात बेसिक किंवा ऑप्शनल, त्यांची उत्तरं देता येतील. ओके. सो भारताच्या राज्यघटनेची मुळं कोणकोणत्या कायद्यांमध्ये आहेत तर तिकडे मी तुम्हाला ते स्क्रीनवर तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आहे. ओके. सो पहिले आपण चर्चा करूया रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. काय होता नेमका रेग्युलेटिंग ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्टची गरज का भासायला लागली. सो तुम्हाला एक थोडंसं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड सांगतो. ओके. 1757 23 जून 1757 रोजी 1757 रोजी ओके. तुम्हाला वर्णनात्मक स्वरूपामध्ये जर तुम्ही तारखा आणि वर्षांच्या माध्यमातून व्यवस्थित उत्तर लिहायचा प्रयत्न केला किंवा त्या स्वरूपामध्ये ती मांडणी केली तर एक्झामिनर जो आहे त्याच्यावर तुमचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. ओके. सो 23 जून 1757 रोजी एक प्लासीची लढाई झाली. कुठं झाली? प्लासी या ठिकाणी. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे राज्यघटना बनण्यापर्यंतची ती मी तुम्हाला सांगतोय. ओके. 1757 रोजी झालेल्या प्लासीच्या लढाईमुळे ब्रिटिशांचे पाय बंगालमध्ये रोवले गेले. कुठं रोवले गेले? बंगाल. ठीक आहे. ब्रिटिशांचे पाय इकडे बंगालमध्ये रोवले गेले प्लासीच्या युद्धामुळे, प्लासीच्या लढाईमुळे. ओके. आता बंगालवर पूर्णपणे कोणाचं शासन प्रस्थापित झालं तर ब्रिटिश सत्तेचं. ओके. सो या प्लासीच्या लढाईमुळे बंगालचा पहिला गव्हर्नर नियुक्त केला गेला तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्याने नियुक्त केला गेल्यानंतर त्याने भारतामध्ये एक दुहेरी शासन पद्धती आणली. दुहेरी शासन पद्धती ज्याला आपण ड्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह
सिस्टीम म्हणून देखील ओळखतो. तर भारतामध्ये दुहेरी शासन पद्धती आणण्याचं काम कोणी केलंय, तर बंगालचा पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. आणि त्या दुहेरी शासन पद्धतीमध्ये त्यांनी दोन गोष्टी आणल्या. एक पहिली ते म्हणजे दिवाणी आणि दुसरी आहे निजामती, ज्याला आपण फौजदारी असं म्हणतो. ओके, दिवाणी पद्धत आणि फौजदारी पद्धत किंवा निजामती म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. सो दिवाणी पद्धतीमध्ये कर गोळा करण्याचं स्वातंत्र्य आणि निजामतीमध्ये त्या भागाचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी असेल ती निजामावर असेल. ओके, या सर्व गोष्टी करत असताना कायदा आणि सुव्यवस्था हा निजामाने सांभाळायचा, तिथल्या नवाबाने सांभाळायचा. ओके, बंगालच्या नवाबाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळायची आणि दिवाणी किंवा कर गोळा करण्याचा जो काही अधिकार आहे तो देखील त्याच्याकडे असायचा, पण कर गोळा करून तो ब्रिटिशांकडे जमा करायचा. ओके, आणि कायदा आणि सुव्यवस्था देखील त्या नवाबाने सांभाळायची. अशी दिवाणी आणि फौजदारी दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती भारतामध्ये पहिल्यांदाच बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याद्वारे लागू केली गेली. आता हे सर्व करत असताना ज्यावेळेस कर महसूल ब्रिटिशांच्या दरबारी जमा व्हायचा, जमा झाल्यानंतर ब्रिटिश अधिकारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायला लागले. ओके, सो ज्यावेळेस भ्रष्टाचार किंवा कोणती तरी अराजकता जन्माला येते त्यावेळेस एखाद्या शासन व्यवस्थेच्याद्वारे कोणते ना कोणते नियम किंवा कायद्यांची निर्मिती करावी लागते आणि ती गरज देखील भासते. ओके, सो ही अराजकता माजलेली किंवा जो भ्रष्टाचार माजलेला आहे तो भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी भारतामध्ये आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे पहिल्यांदाच एक नियम आणला गेला आणि तो म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. ओके, सो रेग्युलेटिंग ॲक्ट याला आपण नियमन कायदा म्हणतो. मराठीमध्ये लक्षात ठेवा, नियमन कायदा. रेग्युलेटिंग म्हणजे काय, नियमन करणे. रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे नियमन कायदा 1773. सो भारतामध्ये नियंत्रित सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पहिल्यांदाच आपल्याला रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 भारतामध्ये आणला गेला आणि तो कोणी आणला होता, तर वॉरेन हेस्टिंग्स यांनी. 1773 मध्ये बंगालचे गव्हर्नर पदी कोण आले होते, तर वॉरेन हेस्टिंग्स. ओके, अराजकता, अनियंत्रित राजसत्ता, भारतामध्ये ब्रिटिशांचा माजलेला भ्रष्टाचाराची व्यवस्था. ओके, सो या सगळ्या गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी पहिल्यांदाच भारतामध्ये वॉरेन हेस्टिंग्स यांच्याद्वारे एक नियम आणला गेला, ज्या नियमाच्या माध्यमातून जी ब्रिटिश व्यवस्था असेल त्याला थोड्याशा प्रमाणात का होईना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणला गेलेला पहिला ॲक्ट म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. ओके, आता हे अनियमन किंवा बेशिस्तपणा किंवा अराजकता किंवा भ्रष्टाचार याच्या विरुद्ध एखादी शिस्त लावण्यासाठी कायदा आणला गेला. सो या कायद्याच्या आधारावर जर एखादी व्यक्ती गिल्टी किंवा दोषी मानली गेली तर त्याच्यावरून जन्म होतो एखाद्या न्यायव्यवस्थेचा. ओके, सो न्यायव्यवस्थेचा जन्म आपल्याला इकडे, भारतीय न्यायव्यवस्थेचा जन्म आपल्याला इकडे झालेला बघायला मिळतो आणि तो भारतीय न्यायव्यवस्थेचा जन्म झाला आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये. ओके, भ्रष्टाचार, अराजकता किंवा अनैसर्गिक तत्वे ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस कॉन्ट्रोवर्सी होते आणि त्याच्यातून एखादी न्यायव्यवस्था असावी लागते, जी न्यायव्यवस्था न्याय किंवा अन्यायामधला भेदभाव किंवा फरक तुम्हाला सांगू शकते. ओके, सो रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आणला गेला वॉरेन हेस्टिंग्स यांच्याद्वारे. क्लिअर आहे. सो 1774 मध्ये ह्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या धर्तीवर कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली गेली. कलकत्ता. ओके, सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं म्हणतो, सर्वोच्च न्यायालय. तुम्हाला बेसिक गोष्टी मी सांगितल्या की कायदा का आला, त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगितली, ते तुमच्या वर्णनात्मक स्वरूपामध्ये त्याचा मदत होईल लिखाण कामासाठी. आणि रेग्युलेटिंग ॲक्ट आता याच्यातून कशाचा जन्म झाला आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून, तर सर्वोच्च न्यायालयाचा.
आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्हकडे प्रश्न येतो की भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याच्या आधारावर झालेली आहे, तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये. आणि कधी झालेली आहे तर 1774 मध्ये कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1774. क्लिअर झालं. सो या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने भारत सरकारमध्ये पहिला राजकीय सुधारणेचा मार्ग मोकळा केला. क्लिअर आहे. भारत सरकारमध्ये ज्या ज्या काही राजकीय सुधारणा असतील, जी अराजकता आहे त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याकरता केला गेलेला पहिला प्रयत्न म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. ओके, बाय वॉरेन हेस्टिंग्स, ते लक्षात ठेवा. त्यानंतर भारत सरकारचा कायदा 1858. सो इन बिटवीन सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये व्यापार करायला येत होती, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती 31 डिसेंबर 1600 मध्ये. लंडनचे काही व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्टकडे म्हणजे लुक ॲट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे, युरोपच्या पूर्वेकडे जाऊन आम्हाला व्यापार करायचा आहे, आणि त्या व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली. ओके, 1609 साली, आणि भारतामध्ये 1613 मध्ये पहिली त्यांची वकालत त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. हळूहळू त्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला, जिंकून घेतला, आणि त्याच्यानंतर भारताची राजकीय व्यवस्था किंवा भारताचा राजकीय सत्ता देखील ब्रिटिशांनी काबीज केली. ओके, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला 15 वर्षासाठी या कंपनीला व्यापाराची सनद देण्यात आली होती असं बघायला मिळतं. सो त्यांनी भारतावर पूर्णपणे मोनोपॉली आपली जमवली. ओके, सो ही मोनोपॉली व्यापारी क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सो धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, परकीय लोकांना भारतामध्ये येण्यापासून प्रतिबंध करणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपली एक मोनोपॉली डेव्हलप केली होती ब्रिटिशांच्याद्वारे. ओके, सो 1813 आणि 1833चा चार्टर ॲक्ट जो आहे, म्हणजे नंतरच्या कालखंडामध्ये 15 वर्षावरून त्या ईस्ट इंडिया कंपनीला 20-20 वर्षाची व्यापाराची सनद दिली जायची. तर तिकडे 1813 आणि 1818 असे दोन कायदे आपल्याला महत्त्वाचे आहेत अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. 1813 आणि 1833. ओके, 1813 आणि 1833चा चार्टर ॲक्ट 20-20 वर्षाची व्यापाराची सनद असायची. सो जी मोनोपॉली आहे ईस्ट इंडिया कंपनीची ती 1813च्या चार्टर ॲक्टने ब्रेक केली गेली. ओके, 1813च्या चार्टर ॲक्टने ती मोनोपॉली ब्रेक केली गेली. ट्रेडिंग मोनोपॉली ब्रेक, रेस्ट्रिक्शन्स ऑफ ट्रेडिंग मोनोपॉली, ज्याला ब्रिटिशांची भारतातली व्यापाराची मक्तेदारी जी आहे, मोनोपॉली रेस्ट्रिक्शन्स ज्या आहेत त्या ब्रेक केल्या गेल्या. बट एक्सेप्ट टी अँड चायना. ओके, 1813 मध्ये जी ब्रिटिशांची भारतावर व्यापाराची मक्तेदारी होती ती 1813च्या चार्टर ॲक्टने संपुष्टात आणली गेली. पण अजूनही चहा आणि चायनाचा व्यापार, म्हणजे भारतातील संपूर्ण चहाचा व्यापार आणि चायनाचा व्यापार हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्येच आहे. सो 1833 मध्ये ब्रिटिशांचा संपूर्णपणे भारतावरील चहाचा आणि चायनाचा व्यापार देखील संपुष्टात आणला गेला. म्हणजे संपूर्ण व्यापाराचं मोनोपॉली 1833च्या चार्टर ॲक्टने संपुष्टात आणली गेली. ओके, 1813 मध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये प्रबोधन करण्यासाठी ख्रिस्ती मिशनरींना इंग्रजातून भारतामध्ये येण्यासाठी अनुमती, आणि 1833 मध्ये भारताचा कारभार चालवण्यासाठी परत एका व्यक्तीची निर्मिती केली गेली, ते म्हणजे गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती, गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती. ओके, पहिले गव्हर्नर जनरल भारतामध्ये आले होते ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंग. क्लिअर. सो रेग्युलेटिंग ॲक्टची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. इन बिटवीन 1813 आणि 1833चा चार्टर ॲक्ट जो आहे त्याचा भारताच्या राज्यघटनेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्याला बघायला मिळत नाही, पण हिस्टॉरिकली त्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला इतिहासाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. सो देन मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. ठीक आहे. त्याच्या आधी
भारत सरकारचा कायदा 1858 आफ्टर रिव्हॉल्ट ऑफ 1857. सो या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपवलं आणि भारताचे प्रशासन ब्रिटिश राजाच्या हाती सोपवलं. म्हणजे ब्रिटिश क्राऊनच्या हातात भारताचं प्रशासन सोपवलं गेलं होतं. कारण 1857च्या उठावाची जर आपण काही पार्श्वभूमी बघितली किंवा त्यामधल्या काही गोष्टी बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की ब्रिटिश भारतीय लोकांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचे, सामाजिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचे. ओके, सो वर्गीय चळवळमध्ये हस्तक्षेप करायचे, प्रथा परंपरा ज्या असतील भारतीयांच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचे, नोकरीचं जे काही प्रमाण असेल त्याच्यामध्ये उच्च निश्चितता या दृष्टिकोनातून पदं भरली जायची. सो या गोष्टींचा भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. सो त्यांचा असंतोष बाहेर आला तो 1857च्या उठावाच्या दृष्टिकोनातून. ओके, आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून संपूर्ण कारभार काढून तो ब्रिटनच्या पार्लमेंटकडे दिला गेला. ओके, आणि ब्रिटनच्या पार्लमेंटने तयार केलेला कायदा तो म्हणजे 1858चा कायदा. आणि इथून आपल्याला क्राऊन रूल म्हणजे राजाची सत्ता जी आहे भारतामध्ये ती प्रत्यक्ष प्रमाणात बघायला मिळते. ओके, सो ब्रिटिश राज्याच्या हाती, ब्रिटिश राजा किंवा राणीच्या हाती भारतीयांचं प्रशासन 1858च्या कायद्याने केलं आहे. ओके, त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. या सुधारणांनी भारतीयांना काही मर्यादित मतदानाचे अधिकार दिले. लक्षात ठेवा, आता मतदान ही जी गोष्ट आहे, मतदान ते आपण गव्हर्नन्समध्ये शिकणार आहोत. म्हणजे शासन प्रणाली जो घटक आहे आपला पुढचा, त्यामध्ये मतदानात निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग, लोकशाहीमधील निवडणूक आयोगाची भूमिका, त्यांची तत्त्वे काय, ओके, निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र काय आहे, कार्यक्षेत्र काय आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली जो आपला पुढचा भाग असणार आहे, आपण 4 युनिटमध्ये भारतीय राज्यघटनेचा किंवा सामान्य अध्ययन पेपर 2चा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी युनिट 1 इंडियन पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशन ते आपण बघतोय. त्याच्यानंतर गव्हर्नन्स युनिट 2, युनिट 3 मध्ये सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, आणि युनिट 4 मध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो 1858चा कायदा तुमच्या लक्षात आला असेल की ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातलं प्रशासन नष्ट झालं आणि त्याच्यानंतर 1858 पासून भारताचं संपूर्ण प्रशासन ब्रिटनचा क्राऊन किंवा ब्रिटनच्या क्वीनच्या हाती सोपवण्यात आलं. ओके, त्यानंतर आपण पुढच्या ॲक्टवर गेलो तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, मोर्ले मिंटो रिफॉर्म्स 1909. ओके, या कायद्यामध्ये काय बघतोय तर भारतीयांना पहिल्यांदाच मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये काही प्रमाणात भारतीयांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. ओके, कुठले अधिकार आहेत तर मर्यादित मतदानाचे अधिकार दिले गेले होते आणि त्यांना काही राजकीय प्रतिनिधित्व मिळाले. म्हणजे पार्लमेंटमध्ये काही भारतीयांना पहिल्यांदाच प्रवेश दिला गेला होता 1909च्या कायद्याने. आणि 1909चा कायदा यामध्ये अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे मुस्लिमांना भारतामध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं किंवा स्वतंत्र मतदारसंघ, इंडिपेंडंट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम्स, इंडिपेंडंट इलेक्टोरेट दिले गेले. कोणासाठी तर मुस्लिमांसाठी. आणि याचा उद्देश काय होता ईस्ट इंडिया कंपनीचा, यांचा उद्देश होता डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा. डिवाइड अँड रूल, भारतीय हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडायची आणि त्यांच्यावर आपण राज्य करायचं, रूलला आपला रूल चालवायचा. सो ही ब्रिटिशांची इकडे रणनीती होती. ठीक आहे, सो काही प्रमाणात मतदानाचे अधिकार दिले गेले मर्यादित प्रमाणात, काही प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि भारतातले जे मुस्लिम आहेत त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले म्हणजे इंडिपेंडंट इलेक्टोरेट. ओके, इकडे 2 प्रकारचे मतदारसंघ आपल्याला बघायला मिळतात, ते म्हणजे एक स्वतंत्र मतदारसंघ आणि दुसरं राखीव मतदारसंघ. इंडिपेंडंट इलेक्टोरेट आणि रिझर्व इलेक्टोरेट.
ओके. रिझर्व्ह इलेक्टोरेटमध्ये काही जागा ज्या आहेत त्या एका स्पेसिफिक कम्युनिटीसाठी त्या राखीव असतात आणि इंडिपेंडंट इलेक्टोरेटमध्ये म्हणजे स्वतंत्र मतदारसंघामध्ये ज्या कम्युनिटीची व्यक्ती प्रतिनिधित्व करत असेल किंवा इलेक्शनमध्ये उभी असेल त्या समूहाचेच लोक त्या व्यक्तीला मतदान करतात. हे दोन बेसिक फरक लक्षात ठेवा. ओके. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, त्या मतदारसंघात प्रतिनिधित्व कोण करेल तर मुस्लिम व्यक्ती, आणि त्या मुस्लिम व्यक्तीला त्या मतदारसंघातल्या परिसीमेच्या आतमध्ये असणारे फक्त मुस्लिम लोकच मतदान करतील. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्या प्रतिनिधीला मतदान करण्याचा अधिकार नाही. याला स्वतंत्र मतदारसंघ किंवा इंडिपेंडंट इलेक्टोरेट म्हणून ओळखलं जातं. आणि राखीव मतदारसंघामध्ये ती जागा त्या स्पेसिफिक कम्युनिटी किंवा रिलिजनसाठी राखीव असते. तर त्याला राखीव मतदारसंघामध्ये ती जागा राखीव आहे, पण त्यामध्ये मतदार संपूर्ण मतदारसंघाच्या सीमेतील संपूर्ण जाती धर्माचे लोक त्या व्यक्तीला मतदान करतात. हा बेसिक फरक लक्षात ठेवणार आहात तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघातला. ओके. सो मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत ते 1909च्या मोर्लेमिंटो कायद्याने दिले गेले. ओके. सो मोर्लेमिंटो सुधारणा 1909 कोणकोणत्या गोष्टी दिल्या गेल्या आहेत हिस्ट्रीमध्ये त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर मोर्लेमिंटोमध्ये कोणत्या प्रमाणात सुधारणा दिल्या गेल्या, काय दिल्या गेल्या यांचं परीक्षण करण्यासाठी परत एक कमिटी आली आणि त्यानंतर त्या कमिटीने दिलेल्या शिफारशीच्या आधारावर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 मध्ये आणला गेला. ओके. याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 असंही म्हणतात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. ओके. या सुधारणांनी भारतीयांना राजकीय प्रतिनिधित्वाची आणखी वाढ केली आणि प्रांतांमध्ये द्विगृही सभागृह जे आहेत ते स्थापन केले गेले. ओके. हे द्विसदस्यीय विधानसभा असं आपण त्याला म्हणूया. द्विसदस्यीय विधानसभाची स्थापना जी आहे ते 1919च्या कायद्यामध्ये दिल्या गेल्या होत्या. क्लिअर आहे. चलो. सो 1853 1858चा कायदा, यामध्ये एक व्हाईसरॉय ही पोझिशन निर्माण झाली होती, तुम्ही लक्षात ठेवणार आहात. व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं. ओके. त्यानंतर भारत मंत्री या पदाची निर्मिती. भारत मंत्री जो ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बसून भारताचा कारभार चालवेल. ओके. मोर्लेमिंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ओके. चलो. क्लिअर आहे. त्यानंतर आपण आता इन डिटेलमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट बघून घेऊया. 1773. ओके. बाय वॉरेन हेस्टिंग्स. ब्रिटिश पार्लमेंटचा एक ऐतिहासिक कायदा होता. ठीक आहे. रेग्युलेटिंग ॲक्टची गरज काय होती. 1773चं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना त्याच्यावर झाली गेली, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. वसाहती प्रशासनातील समस्या म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी एक कॉलोनियल व्यवस्था निर्माण केली होती, म्हणजे वसाहत ज्या आहेत. ओके. वसाहती प्रशासनातील समस्या, वसाहतीत झालेलं संक्रमण काळात प्रशासनात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळे एक नियंत्रित प्रणालीची आवश्यकता निर्माण झाली. ओके. सुरुवातीला बोलताना ज्या काही अनियंत्रित, अराजकता किंवा बेशिस्तपणाची पद्धत ब्रिटिशांची भारतामध्ये निर्माण झाली होती, ती व्यवस्था कंट्रोल करण्यासाठी एक नियंत्रित प्रणालीची गरज निर्माण झाली होती. त्याच्या माध्यमातून रेग्युलेटिंग ॲक्टची निर्मिती झाली. आर्थिक अनियमितता, प्रशासनाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता मोठ्या प्रमाणात वाढली होती, ज्यामुळे सरकारी संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. ओके. स्थानिक स्वराज्यांचे अपयश, स्थानिक स्तरावर स्वराज्य बऱ्याच वेळा यशस्वी न ठरल्यामुळे केंद्रीय नियंत्रणाची गरज आवश्यक बनली. ओके. या दृष्टिकोनातून या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. ओके. आता ॲक्टचा मुख्य उद्देश काय तर नियंत्रित प्रशासन, आर्थिक शिस्त प्रस्थापित करणे. ओके. मुख्य नियंत्रित प्रशासन द्यायचं, आर्थिक शिस्त आणायची आहे
रेग्युलेटिंग ॲक्टचा उद्देश काय? प्रशासनातील नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, जेणेकरून सरकारी कामकाज योग्यपणे चालवता येईल. आणि आर्थिक शिस्त म्हणजे याच्यात काय आहे तर आर्थिक व्यवस्थेमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणणे हे ॲक्टचं दुसरं मुख्य उद्दिष्ट होतं, ज्यामुळे सरकारी वित्तीय व्यवस्थेमध्ये सुधारणा होतील. क्लिअर आहे? सो नियंत्रित प्रशासन प्रस्थापित करणं आणि जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये आर्थिक शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा निर्माण केला गेला होता. ओके. आता प्रशासनिक सुधारणा, त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स म्हणतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, प्रशासनामधील सुधारणा. ठीक आहे. काय झालं तर गव्हर्नर जनरलची नेमणूक, गव्हर्नर जनरलची नेमणूक जी आहे ती 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सो फर्स्ट गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह आपण बघितले. इकडे गव्हर्नर जनरलची नेमणूक केली गेली ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स. गव्हर्नर जनरल म्हणून इंग्रजी अधिकाऱ्याची नेमणूक करून ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओके. एक गव्हर्नर जनरल जो आहे तो अपॉइंट केला जाईल. ओके. तो कुठून येणार तर इंग्लंडमधून. आणि ईस्ट इंडिया कंपनीवर, ओके, ईस्ट इंडिया कंपनीवरील जे काही नियंत्रण आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न कोणाच्याद्वारे केला गेला तर ब्रिटनच्या पार्लमेंटद्वारे, ब्रिटिश पार्लमेंटच्याद्वारे. ईस्ट इंडिया कंपनीवर आपलं एक मजबूत नियंत्रण प्रस्थापित करता येईल म्हणून गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली गेली. कालांतराने हे गव्हर्नर जनरल आणि त्याचं मंडळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायला लागलं आणि त्याचे परिणाम आपल्याला 1857 मध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होते. त्याच्यापूर्वी देखील काही स्थानिक उठाव होते ते भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके. नंतर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची स्थापना, एक गव्हर्नर जनरल आणि त्याला ते संपूर्ण प्रशासन चालवण्यासाठी एक काउन्सिल असेल त्याची स्थापना केली गेली. गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी एक काउन्सिल स्थापन करण्यात आली, ज्यामुळे प्रशासनिक निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील. क्लिअर आहे? सो प्रशासनिक सुधारणा आहे त्याच्यामध्ये. न्याय व्यवस्थेतील सुधारणा, याला ज्युडिशियल रिफॉर्म्स असं म्हणूया. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं. व्यवस्थित न्यायव्यवस्था तयार करण्यासाठी कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1774 मध्ये केली गेली, ज्यामुळे न्यायदान प्रक्रियेमध्ये सुधारणा आपल्याला केलेली बघायला मिळते. न्यायदान प्रक्रिया सुधारली गेली. प्रांतीय न्यायालयांची एक व्यवस्था प्रस्थापित केली गेली इकडून. ओके. प्रांतीय स्तरावर न्यायालयांना संघटित करण्यात आलं, ज्यामुळे स्थानिक स्तरावरील न्यायिक प्रक्रिया अधिक कुशलतेने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून. ओके. हे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि प्रांतामध्ये काही प्रांतिक न्यायालये देखील आपल्याला तिकडे निर्माण केलेली बघायला मिळतात. ठीक आहे. चलो, ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण. ओके. विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटिंग ॲक्ट ईस्ट इंडिया कंपनीवर जे नियंत्रित प्रस्थापित केलं गेलं आपण या कायद्याच्या माध्यमातून. ओके. कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोल, कंपनीच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी. ओके. हे बोर्ड ऑफ कंट्रोल काय होतं, तर कंपनीचा भारतामध्ये जो काही कारभार चालेल त्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली गेली होती. आणि त्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा एक अध्यक्ष असायचा आणि त्याच्या मदतीला काही सदस्य असतील आणि ते संपूर्ण त्या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये आले आणि ज्यामुळे कंपनी व्यवस्थापनास अधिक उत्तरदायी बनवण्यात आलं होतं. ओके. म्हणजे जास्तीत जास्त अकाउंटेबिलिटी जी आहे ती ब्रिटिश सरकारला तुम्ही देणार आणि उत्तरदायित्व प्रस्थापित करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली होती. ठीक आहे. एक कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन नियम आणून व्यवस्थापन प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली. ओके. एक मॅनेजमेंट सिस्टीम आणली आणि त्याच्या माध्यमातून त्या कंपनीच्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्था प्रस्थापन करण्याचं काम केलं गेलं. त्यानंतर आता प्रशासनातील सुधारणा. आपण प्रशासनातील सुधारणा बघितल्या, त्यानंतर न्यायिक सुधारणा बघितल्या आणि अजून कुठल्या सुधारणा इकडे आहेत तर बघा, केंद्रीकृत नियंत्रण, भ्रष्टाचारावर अंकुश प्रस्थापित करण्यासाठी काही गोष्टी आणल्या गेल्या. जसं
या कायद्याच्या मदतीने प्रशासनावर केंद्रीय सरकारचं नियंत्रण वाढलं, ज्यामुळे धोरणांची अंमलबजावणी एकसमान व सुसंगत करण्यात आली होती. क्लिअर. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी, ज्यामुळे कारभारावर पारदर्शकता आणि कंपनीचा कारभार थोडा का होईना पारदर्शक करण्यासाठी मदत झाली. ठीक आहे. सो केंद्रीकृत नियंत्रण, भ्रष्टाचारावर अंकुश, न्यायालयीन सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, त्यानंतर निधी असेल त्याचा मॅनेजमेंट, गव्हर्नर जनरलची नेमणूक, त्याच्या माध्यमातून या कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर काही थोड्या बहुत का प्रमाणात होईना काही प्रमाणात अंकुश ठेवण्याचं काम हे रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा, साधनांचा काटेकोर वापर, आर्थिक पारदर्शकता आणि महसुली सुधारणा. इम्पॉर्टंट आहे महसुली सुधारणा. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला लँड रिव्हेन्यू सिस्टीम देखील ब्रिटिशांची बघायला मिळते. लँड रिव्हेन्यू सिस्टीम, याला असं म्हणूया आपण की लँड रिव्हेन्यू सिस्टीम ड्युरिंग ब्रिटिश इंडिया. लँड रिव्हेन्यू सिस्टीम ड्युरिंग ब्रिटिश इंडिया. ओके. सो 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून भारतामध्ये पहिल्यांदाच ब्रिटिशांचं जे काही जमीन महसूल धोरण होतं त्या जमीन महसूल धोरणामध्ये काही सुधारणा आणल्या गेल्या होत्या आणि ते कशा स्वरूपाची होती ह्या गोष्टींवर काही प्रमाणात नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्टचा वापर केला गेला होता. ओके. सो साधनांचा काटेकोर वापर करणे हे देखील आपल्याला तिकडे एक तत्व बघायला मिळतं. आर्थिक साधनांचा वापर आर्थिक कौशल्यपूर्वक आणि जरूरतेनुसार करण्यात आला, ज्यामुळे शासकीय खर्च कमी करण्यात आला. ओके. शासनावरील खर्च कमी करण्यासाठी देखील या कायद्याचा वापर केला गेला आहे. आर्थिक पारदर्शकता, जो गैरव्यवहार असेल, बेहिशेबी व्यवहार असतील, जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश जे गव्हर्नर भारतामध्ये आले होते त्यांच्या संमतीने जे जे काही भ्रष्टाचाराच्या गोष्टी भारतामध्ये सुरू होत्या त्यांच्यावर कंट्रोल किंवा नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्टचा देखील वापर मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर महसुली सुधारणा, ॲक्टने महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नवीन नियम बसवले, ज्यामध्ये महसूल प्रशासन अधिक प्रभावी आणि उत्तरदायी बनण्यासाठी देखील आपल्याला त्याची मदत झालेली पाहायला मिळते. आता लँड रिव्हेन्यू सिस्टीम ड्युरिंग ब्रिटिश इंडिया याच्यामध्ये काय आहे तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये जी व्यक्ती आपण ज्याचा अभ्यास करतोय ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स. त्यांनी भारतामध्ये एक प्रोसेस आणली होती हे लँड रिव्हेन्यू सिस्टीमसाठी, ती होती इज्जतेदारी. इज्जतेदारी प्रथा म्हणतो आपण त्याला, इज्जतेदारी, आणि मराठीमध्ये त्याला बोली पद्धत असं म्हणतात. बोली पद्धत. ओके. गावाकडे आपण बघतो की बोली लावून आपण काही जमिनीचा एक तुकडा असतो त्याच्यावर बोली लावतो आणि बोली लावल्यानंतर जी व्यक्ती ती बोली लावून त्या गोष्टी विकत घेऊ शकते त्याची कॅपॅसिटी असते. एक प्रकारची ऑक्शन सिस्टीम होती ही. आपण इंग्रजीमध्ये याला ऑक्शन सिस्टीम म्हणतो. ऑक्शन सिस्टीम म्हणजे लिलाव पद्धत असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. बोली पद्धत किंवा लिलाव पद्धत. ओके. सो तेवढा जमिनीचा तुकडा दिला जाईल लँड होल्डर्सला आणि ती बोली पद्धत लावली जाईल आणि अशा स्वरूपामध्ये वॉरेन हेस्टिंग्स यांनी भारतामधल्या जमीन महसूल संबंधित कलेक्शन जे आहे ते करण्यासाठी या पद्धतींचा वापर केला होता. ओके. देन कार्यक्षमतेची मर्यादा. ओके. नियंत्रणातील अडथळे, या प्रशासनाच्या कार्यक्षमतांमध्ये अडथळे निर्माण झाले, जसे की विविध अधिकारी आणि विभागात योग्य समन्वयाचा अभाव होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरलवर काही प्रमाणात मर्यादा घातल्या गेल्या. गव्हर्नर जनरलच्या अधिकाऱ्यांना मर्यादा होत्या, ज्यामुळे ते काही महत्त्वाचे निर्णय स्वातंत्र्याने घेऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रशासनातील असमतोल वाढला. ओके. आणि पुढे जाऊन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता, भ्रष्टाचार या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. न्याय व्यवस्थेसमोरील आव्हाने. सो न्यायालयांचा व्यवहार आणि न्यायालयीन सत्र जे काही सेशन्स असतील ह्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये खूप हेल्पफुल होणार आहेत. ओके. न्यायालयांच्या कार्यप्रणालीत काही त्रुटी होत्या
ज्यामुळे न्याय वेळेवर मिळण्याची शक्यता कमी झाली आणि प्रक्रियेत उशीर होत राहिला. ठीक आहे. म्हणून आपण न्याय व्यवस्थेसमोरील जी काही आव्हानं होती ती कमी करण्यासाठी नंतरच्या टप्प्यामध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटद्वारे काही कायदे आणले गेले आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून पुढे जाऊन आपण भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा जन्म झालेला आपण बघतो आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्यायव्यवस्था कशी पारदर्शक करता येईल त्याच्या दृष्टिकोनातून इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या मदतीने सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. प्रक्रियेत उशीर झाला, न्यायालयीन सत्र, ओके, पद्धतशीरता आणि नियमबद्धता कमी होती. परिणामी हा एक मोठा आव्हान ठरला ज्यामुळे जनसामान्यांमधील विश्वासार्हता कमी झाली. ओके. म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट आणल्यानंतर रेग्युलेटिंग ॲक्टची भूमिका काय होती आणि त्यावेळेस न्यायालयाची भूमिका, प्रशासनाची भूमिका, आर्थिक भूमिका, ओके, अनियंत्रित राजसत्ता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपण रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर कशा प्रमाणात होता त्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे. त्यानंतर ॲक्टच्या पुढील प्रगतीसाठी दिशा, एक सुधारात्मक उपाय, प्रशासनातील पारदर्शकता सुधारण्याची गरज. ठीक आहे. सो रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल जर तुम्हाला काही गोष्टी विचारल्या तर तुम्ही त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करू शकता. ठीक आहे. सो ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून गेले तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, त्यानंतर कलकत्ता मदरसा, वॉरेन हेस्टिंग्सचं रिलेशन, ओके, त्यानंतर जमीन महसुलाची जी काही पद्धत आहे ती म्हणजे बोली पद्धत, ऑक्शन सिस्टीम, इज्जतेदारी सिस्टीम म्हणतो, ती कोणाच्याद्वारे लावली गेली, तिचं महत्त्व काय होतं, तिचे दुष्परिणाम काय होते, त्याच्या दुष्परिणामातून नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांची भूमिका काय आहे, त्या गोष्टी आपल्याला तिकडे बघायला मिळतात. ठीक आहे. सो नंतरच्या केसमध्ये भारत सरकारचा कायदा 1858. ठीक आहे. या कायद्यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं त्या दृष्टिकोनातून आपण चाललोय आज. ओके. सो एक विश्लेषण जे आहे इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट 1858चं त्या गोष्टींची आपण चर्चा करू. सो आफ्टर रिव्हॉल्ट ऑफ 1857, 1857च्या उठावानंतर मी तुम्हाला सुरुवातीलाच दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या की ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचा रूल, त्याच्यानंतर भारतामध्ये क्राऊनचा रूल. ओके. सो 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपूर्णपणे ब्रिटिश पार्लमेंटच्या हातात गेली आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या द्वारे भारतामध्ये रूल लागू करण्यास सुरुवात झाली 1858 पासून ते 1947 पर्यंत. ओके. सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण एक ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून करतो. ठीक आहे. सो कायद्याची बॅकग्राऊंड काय असणार आहे